विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विविध स्वरूपाचे जे काही लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स आपण अपलोड करत असतो, परंतु मध्ये थोडासा गॅप झालेला होता. आता रेग्युलर तुम्हाला लेक्चर बघायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला क्लिक केलं म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ जेव्हा घेऊन येऊ तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळालं पाहिजे. आणि आजच्या भागामध्ये आपण आजचे जे प्रश्न ते अतिशय सविस्तर आणि व्यवस्थित समजावून घेऊयात. पहिला प्रश्न दिनविशेषाचा आहे. काय आहे बघा, भारतात दरवर्षी राष्ट्रीय नागरी सेवा दिन, आता व्यवस्थित समजून घ्या, राष्ट्रीय नागरी सेवा दिन केव्हा साजरा केला जातो? नागरी सेवा म्हणजे काय माहितीये का? सिव्हिल सर्व्हिस ज्या असतात त्या. आता सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय असतं माहितीये का? ज्याला या सिव्हिल सर्व्हिसचं आयोजन प्रामुख्याने UPSCच्या माध्यमातून होतं. आणि सिव्हिल सर्व्हिस म्हटलं की वेगवेगळे पदं आहेत. त्यामध्ये मोठं पद कोणतं? IAS आहे, त्यानंतर IPS आहे, त्यानंतर IFOS आहे, आणि हे काय आहेत? अखिल भारतीय सेवा आहेत आपल्या, म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिस आहेत, UPSCच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्यानंतर IRS देखील आहे. या सिव्हिल सर्व्हिस आहेत वेगवेगळ्या. IFS देखील आहे. आणि मग हा जो राष्ट्रीय नागरी सेवा दिन हा जो आहे हा 21 एप्रिलला प्रामुख्याने साजरा केला जातो. हा मुद्दा लक्षात राहू द्या. आणि या दिनाची थीम काय? सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स अँड लास्ट माइल डिलिव्हरी अशा प्रकारची ही थीम आहे 2026ची. लक्षात राहू द्या. आता बघा, एक ऐतिहासिक माहिती काय आहे? 21 एप्रिल 1947ला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीमधील मेटकाफ हाऊस आहे बघा, या मेटकाफ हाऊसमध्ये प्रशासकीय सेवेची पहिली तुकडी बोलावली होती. म्हणजे UPSC पासआउट झालेले जेवढे काय मुलं आहेत, कलेक्टर जे काय मुलं आहेत असं थोडक्यात म्हणा तुम्ही, आणि या मुलांना बोलवलं होतं आणि त्या मुलांना संबोधित केलं होतं, म्हणजे प्रोत्साहन दिलं होतं. संबोधित करतात. आणि यावेळेस काय की आत्ता जर आपण विचार केला तर राष्ट्रपती संबोधित करत असतात. ठीक आहे, UPSCच्या माध्यमातून म्हणजे सिलेक्ट झालेली पहिली जी तुकडी आहे. भारत सरकारने एक निर्णय घेतला, अधिकृतपणे हा जो दिवस आहे हा दिवस 2006 पासून साजरा करण्याचा निर्णय प्रामुख्याने भारत सरकारने घेतलेला होता. हे देखील लक्षात राहू द्या. आणि म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे? 21 एप्रिल आहे. लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, कर्नाटक पोस्टल सर्कलने अलीकडे कोणत्या संस्थेच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम बारकाईने आहे का? बघा, मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम पोलीस भरतीसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार, म्हणून लक्षात राहू द्या. कारण अलीकडे वेगवेगळ्या देशाच्या माध्यमातून या उड्डाण जे आहेत किंवा हे जे अंतराळ जे काय मोहीम आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. अमेरिकेच्या माध्यमातून जी आर्टेमिक नावाची जी काय सेकंड मोहीम आहे ती चालू करण्यात आलेली होती. मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम याच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्यात आलेला आहे. तर कोणत्या संस्थेनं जारी केलं हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? इस्रो हे करेक्ट उत्तर असलं पाहिजे. आता व्यवस्थित समजून घेऊयात. मुख्य माहिती काय आहे? कर्नाटक टपाल सर्कलद्वारे स्मारक टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. इस्रोच्या माध्यमातून मानवी अंतराळ कार्यक्रम याच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला. आणि बघा, प्रकाशनाची माहिती देखील सांगतो. हे तिकीट या प्रकारचं आहे बघा, असं दिसणार आहे हे तिकीट. आणि हे तिकीट नेमकं कधी प्रकाशित करण्यात आलंय किंवा पब्लिश करण्यात आलेलं आहे तर 12 एप्रिल 2026. आणि 2 स्मारक तिकिटे जे आहेत आणि स्मानिका जे काय पत्रके जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत. इस्रो बद्दल माहिती आपण जाणून घेऊयात. परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतो की इस्रोची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? ओके, तर 15 ऑगस्ट 1969ला झाली. मुख्यालय आहे बघा बंगळुरू या ठिकाणी. इस्रो काय आहे? तर इस्रो ही भारतातली संशोधन संस्था आहे. नोट डाऊन करून घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. अंतराळ विभागाच्या अंतर्गत कार्यरत ही संस्था काम करते. 1975ला या संस्थेने भारतातला पहिला सॅटेलाइट
किंवा उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता, ज्या उपग्रहाचं नाव होतं आर्यभट्ट असं नाव होतं, हे देखील लक्षात राहू द्या. ओके, टपाल तिकिटाची माहिती सांगतो. 1 ऑक्टोबर 1854ला भारतामध्ये प्रथमतः टपाल तिकीट छापण्यात आलेलं होतं ब्रिटिशांच्या माध्यमातून. संचार मंत्रालयाच्या माध्यमातून ते चालवण्यात आलेलं होतं आणि मुख्यालय नवी दिल्लीलाच होतं. त्यानंतर महत्त्व समजून घेऊयात की भारताच्या अंतराळ प्रगतीचा सन्मान या तिकिटाच्या माध्यमातून होणार आहे. वैज्ञानिक उपलब्धतेची जी काय जनजागृती आहे ती या ठिकाणी लक्षात घेतली जाणार आहे. आणि फिलाटेली, ज्याला टपाल तिकीट संग्रह असं आपण म्हणतो, यासाठी एक महत्त्वाची ही भूमिका असलेले आपल्या लक्षात येणार आहे. आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, नंतरचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकाराने अलीकडे खासी नावाची त्यांची लँग्वेज आहे बरं का, आणि गारो नावाची एक लँग्वेज आहे, या दोन्ही भाषांना राज्याच्या अधिकृत भाषेचा अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला, हे लक्षात राहू द्या. तर याची घोषणा, याचा जो काय अध्यादेश आहे, मेघालय अधिकृत अध्यादेश 2026ला पास करण्यात आला. 16 एप्रिलला मंजुरी देण्यात आली बरं का, लक्षात ठेवा. आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर बघा, कोण राड के संगमा अशा प्रकारचे हे मंत्री आहेत. यांनी ही घोषणा केलेली आहे. बघा, इंग्रजी सोबत खासी, गारो भाषांना देखील अधिकृत दर्जा देण्यात आला. खासी आणि त्याचबरोबर गारो वगैरे या भाषा. आता विशेष बाब म्हणजे इंग्रजी सोबत स्थानिक भाषांना समान महत्त्व दिलं जाणार आहे. तर मेघालयमध्ये इंग्रजीला खूप महत्त्व आहे बरं का, हे देखील मुद्दा लक्षात राहू द्या. ओके, आता त्याचबरोबर काय, राज्यातील विविधतेचा जो काय सन्मान आहे तो सन्मान केला जाणार आहे. स्थानिक भाषेला संरक्षण दिलं जाणार आहे. सांस्कृतिक ओळख जपली जाणार आहे. आणि प्रशासनामध्ये स्थानिक भाषेचा जो काय वापर आहे हा वापर वाढावा म्हणून त्या राज्याने तशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि संविधानाचे परिशिष्ट 8 मध्ये प्रामुख्याने किती भाषांचा समावेश होतो, तर 22 भाषांचा समावेश होतो. हा पण प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला गेलेला आहे, हे एक लक्षात राहू द्या. मेघालय राज्य. चला पुढे जाऊयात, आपण नंतरचा मुद्दा समजून घेऊयात. बघा, दरवर्षी 20 एप्रिल हा जो दिवस आहे, हा दिवस कोणत्या कष्टकरी वर्गाच्या स्मरणार्थ प्रशंसा दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो, तर या इमेजवरून लक्षात येत आहे, पिझ्झा डिलिव्हरी जे काय बॉय असतात त्यांच्यासाठी हा जो दिवस आहे, हा दिवस त्यांना थँक्स म्हणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुढे जाऊयात. बघा, बिग बॉस मराठी सीझन 6 या सीझनचं महाविजेती कोण ठरली आहे, तर प्रामुख्याने तन्वी कोलते ही महाविजेती ठरलेली आहे. आणि हे महाशय उपविजेते ठरलेले आहेत. यांचं नाव काय आहे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. चला पुढे जाऊयात. बघा, नारायण रामचंद्रन यांचे नुकतेच वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. आणि ते कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं, लक्षात राहू द्या, 2014 पासून काम केलं होतं 17 पर्यंत. तर ती कोणती संघटना होती, भारतीय ऑलिम्पिक संघटना होती, हे देखील लक्षात राहू द्या. ओके, हाही प्रश्न महत्त्वाचा ठरेल. आता पुढे जाऊयात. नागरिकांना अधिकृत सूचनांची पडताळणी करता यावी आणि त्याचबरोबर डिजिटल जे काय घोटाळे आहेत हे घोटाळे होऊ नये या सर्व मदतीसाठी अभय नावाचा हा जो प्रकार आहे बघा, अभय हे काय आहे, तर हे AI चॅटबॉट आहे. ओके, चॅटबॉट आहे, लक्षात घ्या. आणि या ॲप्लिकेशनचा कोणत्या संस्थेच्या किंवा हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे, CBI नावाची जी संस्था आहे या माध्यमातून चालू करण्यात आलेलं आहे. लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग अभयमुळे काय काय होणार, तर लेट्स युअर इन्स्टंटली व्हेरीफाय आणि सस्पेन्सियस कॉल्स, त्यानंतर मेसेजेस ऑर क्लेम. ओके, लक्षात ठेवा, तुम्हाला जे काय मेसेज येणार आहेत, कॉल येणार आहेत, त्यानंतर जे क्लेम्स करणारे कॉल असणार आहेत, क्लेम म्हणजे दावा करणारे, या सगळ्यावरती जी तुमची फसवणूक होणार आहे ती फसवणूक या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला चेक करता येणार आहे बरं का. लक्षात ठेवा, हा खूप चांगला मुद्दा असणार आहे. ठीक आहे, हेल्प्स युजर्स अवॉइड फ्रॉड ट्रॅप्स इन रिअल टाइम. त्यांचा रिअल टाइम पण आपल्याला काढता येणार आहे बरं का. लक्षात राहू द्या, एवढ्याच गोष्टी क्लिअर करा. पुढे जाऊयात. गोल्फ बोल्डर्स क्लासिक 2026 मध्ये विजेतेपद कुणी पटकावलं, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, शुभंकर शर्मा हे याचं करेक्ट उत्तर
आहे, ही इथे इमेज आहे बरं का. हे गोल्फ हा खेळ असतो, हे पण लक्षात राहू द्या. पुढे चला. बांगलादेशमध्ये भारताचे उच्च आयुक्त म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि बांगलादेशचे उच्च आयुक्त या अगोदर कोण होते तर बघा प्रणव, ठीक आहे, प्रणय असं नाव आहे, प्रणय वर्मा असं त्यांचं नाव होतं. यांची नियुक्ती करण्यात आलेली होती अगोदर बरं का, किंवा हे बंगालचे उच्च आयुक्त होते, परंतु आत्ता यांची रिटायरमेंट झाली किंवा यांना दुसरं पद दिलेलं आहे आणि आत्ता कुणाची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या जागेवर दिनेश त्रिवेदी हे भाजपाचे नेते आहेत, यांची नियुक्ती करण्यात आलेली हाय कमिशनर म्हणून. कुठले तर प्रामुख्याने बांगलादेशचे. ओके, लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि हे आता कोणत्या पदावर कार्यरत असणार आहेत तर हे बेल्जियम, काय बघा, बेल्जियम अँड युरोपियन युनियन, ठीक आहे ना, युरोपियन युनियन बरं का, युरोपियन युनियन, ठीक आहे, युरोपियन युनियन यांचे ते राजदूत असतील. काय असतील यांचे ते राजदूत असतील. क्लिअर करा बरं का, लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊयात. पुढे बघा, ओडिसा नावाचं राज्य आहे आणि ओडिसा स्टील प्रोड्युसर्स असोसिएशन ही संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच कुणाची निवड करण्यात आली तर त्याचं करेक्ट उत्तर आसित त्रिपाठी हे असणार आहे. अशा प्रकारचे हे आपले प्रश्न असतात. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे चांगले करायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.